नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर नवीन ब्लॉगवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही जाणार आहे हिंदू एकता गोविंदा पथक यांचा शुभारंभ आहे आज. तर आम्ही डायरेक्ट तिकडेच जाणार आहे. आणि एवढा खुश का वाटतं ते पण तुम्हाला सांगतो मी, कारण की आपले 500 सबस्क्रायबर झालेत. आणि असाच तुमचा सपोर्ट राहून द्या कायम, कारण की आपली जी आता दुसरा पण जो ब्लॉग टाकलेला मी गोविंदा पथकाचा, तो पण त्याला पण तुमचा भरपूर सपोर्ट भेटला आहे. तसाच आता हा तिसरा ब्लॉग होते, याला पण असाच भरपूर सपोर्ट असतो तुमचा. आणि रेग्युलर आपल्यासोबत दोघंजणं आहेत आता पण. तर आता लवकर इकडून जातो आणि तिकडे भेटतो. वगैरे 7चा टायमिंग दिला आहे, तर डायरेक्ट तिकडे भेटतो. जे पण चॅनलवरती नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढे. लेट्स गो. मित्रांनो, जाम भूक लागलेली, तर आता इथं भेटलाय चायनीज बनवून. आता मंचुरियन काहीतरी खातो. जाम भूक लागले, कारण की न खाता निघलेलो घरातून. आता खातो आणि मग परत कंटिन्यू करतो. मित्रांनो, आता पोचलो आम्ही इथं आणि बँजो वगैरे आतमध्ये चालू आहे. आवाज येत असेल तुम्हाला, तर आता आतमध्ये जाऊन तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आम्ही इथं फायनली पोचलोय आणि आता वाजले 9:15 आणि आम्ही 1 तास आधीच आलेलो. तर इथं जरा बँजो वगैरे चालू होता. अल्पेश ब्लॉगला सबस्क्राईब करा भावानं. आणि इकडं आता डान्स वगैरे, आणि आता थोड्या वेळानंतर इकडं प्रॅक्टिस सुरू होईल. जय श्री महाते की जय, भवानी महाते की जय, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. हे जागल देवा महाराजा. प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी बाळगोबा तुझ्या चरणी आलेले आहेत. बाळगोबांकडे चुका असतील आपल्या पत्री घेऊन बाळगोबाने चांगला सांभाळ केलाय. त्याच्या पुढे सांभाळ करशील. बाळगोबाकडची इजा होणार नाही, त्याची प्रत्येक वेळ काळजी घेतली आहे. त्याच्या पुढे काळजी घेशील. त्यांच्या मनोकामना आहेत यावर्षी पुढे करून त्यांचं नाव, त्यांचं कीर्ती, त्यांची महानता यावर्षी दाखवून देशील. आणि बाळगोबा पुढे कमी पडणार नाही. त्याची प्रत्येक काळजी घेतलीस, त्याच्या पुढे काळजी घे. त्यांचा सांभाळ कर रे देवा महाराजा. गणपती बाप्पा आपल्या राजाचा जय श्रीराम. जय श्रीराम. जो बोले सोनिया जोगेश्वरी माते की जय.
वर्षामध्ये 52 ते 51 मुलं लागतील त्याला. त्या हिशोबाने सर्व आता आपल्या परीने मेहनत करायला लागेल. पहिला असं फिक्स झाला बोले राही पूर्ण फिक्स होती, याच्यावर आपल्याला त्रास भेटणार नाही. आता असं होणार नाही, जो मेहनत केली तो भरला. ओके, मला तर पुढे पुढे ज्या 4 वाल्या ना, पहिले 4 वाले मी तिकडे मी एवढा इथे राहा. सो गाईज आता आम्ही निघालो इथून आणि ह्यावेळी जास्त प्रॅक्टिस म्हणजे जास्त घाईघाईमध्ये झाला असेल त्यांचा असं मला वाटतंय. कारण की जरा
जास्त तर नाही लावले, 2 ते 3 वेळा फक्त त्यांनी लावले असतील. पण ठीक आहे, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.